भुसावळ तालुक्यातील दीपनगर येथील नवीन 660 मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्पाच्या पूर्ण बांधकामाचे टेंडर संबंधित कंपनीला देण्यात आले असून प्रकल्प परिसरातील साहित्याच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रकल्पाशी संबंधित भेल कंपनीच्या साहित्य यार्डमध्ये पडून असलेल्या स्क्रॅप लोखंडी साहित्याची मोठ्या प्रमाणावर चोरी होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात आलाय. प्राप्त माहितीनुसार अज्ञात चोरट्यांकडून यार्डच्या रक्षण भिंतीवरील तारेचे कुंपण तोडून रात्रीच्या वेळी प्रवेश केला जात असल्याचा दावा करण्यात येत आहे. विशेषतः रात्री 10 वाजेनंतर स्क्रॅप भंगार वाहनांद्वारे बाहेर नेले जात असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. यामुळे सार्वजनिक निधीतून उभारल्या जाणाऱ्या प्रकल्पाच्या मालमत्तेची आर्थिक हानी होत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता समाधानकारक माहिती मिळत नसल्याचा आरोप काही नागरिकांनी केला आहे. तसेच सुरक्षा यंत्रणेच्या कार्यक्षमतेबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, चोरी होत असल्यास दोषींवर कठोर कारवाई करावी आणि प्रकल्प परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. या आरोपांबाबत भेल कंपनी किंवा संबंधित अधिकाऱ्यांची अधिकृत प्रतिक्रिया वृत्त प्रसारित होईपर्यंत प्राप्त होऊ शकली नाही. ब्युरो रिपोर्ट, महान्यूज 19 भुसावळ.